मराठी, ते धडक ते धडक. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. आमदार जयंतराव पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्या संघर्षामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. सदाभाऊ खोतांच्या जयंतराव पाटलांवरील टीकेनंतर आता कार्यकर्ते आक्रमक झालेत. जनतेच्या प्रश्नावर तुम्हाला पोटशूळ का, असा सवाल सदाभाऊ खोत यांना विचारला जाऊ लागलाय. तर तुम्ही तहसील कार्यालयातील मलिद्याचे वाटेकरी आहात का, असा गंभीर सवाल राष्ट्रवादीचे वाळवा तालुका अध्यक्ष विजय पाटील यांनी विचारलाय. तहसील कार्यालयात वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही, ही जनतेची व्यथा आमदार जयंतराव पाटील यांनी मांडल्यावर आमदार सदाभाऊ खोत यांना पोटशूळ उठण्याचे कारण काय? तुम्ही तहसील कार्यालयातील मलिद्याचे वाटेकरी आहात का, असा संशय जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वाळवा तालुका अध्यक्ष विजय पाटील यांनी केला. बघूयात ते काय म्हणतायत. परवा आमचे नेते माननीय आमदार जयंतराव पाटील साहेब यांनी तहसीलदार कचेरीमध्ये वजन ठेवल्याशिवाय सामान्य माणसांची कामं होत नाहीत, अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी बोलून दाखवलं. याच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं सामान्य माणसांच्या अडचणी सोडवण्यासाठी अनेक माणसांच्या तक्रारी साहेबांच्यापर्यंत आल्या होत्या की तहसीलदार कचेरीमध्ये आमचं काम करत असताना वजन ठेवल्याशिवाय आमची कुठलीही कामं होत नाहीत, अशा अनेक तक्रारी साहेबांच्यापर्यंत आल्या होत्या. आणि ते खऱ्या अर्थानं साहेबांनी बोलून दाखवलं. याच्यावर खऱ्या अर्थानं त्या वक्तव्याचं वाईट वाटून या वाळवा विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेचे विधान परिषदेचे प्रतिनिधी माननीय आमदार सदाभाऊ खोत यांना हे वक्तव्य का लागलं आणि त्या वक्तव्याचा विपर्यास करून त्यांनी त्या ठिकाणी जयंत पाटलांना हुजरीगिरी करणारे अधिकारी लागतात, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. निश्चितपणे ज्या पद्धतीनं तहसीलदार कचेरीमध्ये सामान्य माणसांची पिळवणूक होती आणि पैसे अडवून पैसे घेतले जातात, हे जे साहेबांचं वक्तव्य होतं ते सदाभाऊ खोत यांना का लागलं? का त्यातला जो तहसीलदार कचेरीतला मलिदा आहे तो त्यांच्यापर्यंत जातोय आणि त्याबद्दल त्यांना वाईट वाटतंय. खऱ्या अर्थानं सामान्य माणसांची अडचण ही खऱ्या अर्थानं सोडवण्यासाठी नेहमीच साहेबांच्या माध्यमातून, आमदार जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून साहेब या ठिकाणी प्रयत्न करत असतात. पण याचा विपर्यास करून खऱ्या अर्थानं सदाभाऊ खोत यांनी काही वेगळी वक्तव्य करण्यासाठी केलेली तुम्हाला आम्हाला बघायला मिळतात. परवा जे आंदोलन दिल्लीमध्ये चालू आहे विद्यार्थ्यांचं, त्याच्याविषयी सुद्धा सदाभाऊ खोत यांनी त्या ठिकाणी ते विद्यार्थी दहशतवादी आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. म्हणजे खरंच या माणसाची बुद्धीची कीव करावी अशी वाटते की चुकीच्या पद्धतीनं हे वक्तव्य सातत्यानं वरिष्ठांना खुश करण्यासाठी आपण असल्या पद्धतीची वक्तव्य करून आपल्या बुद्धीची आपली उंची या ठिकाणी दाखवण्याचं काम सदाभाऊ खोत हे नेहमी या ठिकाणी करत असतात. निश्चितपणे मी या त्यांच्या वक्तव्याचा जाहीरपणे निषेध व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं त्यांनी हे वक्तव्य केले त्यातून त्यांनी माफी विद्यार्थ्यांची मागावी. या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांचं वक्तव्य हे खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला चीड आणणारे आहे, विद्यार्थ्यांना चीड आणणारे आहे आणि सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा खऱ्या अर्थानं ही वेगळ्या माध्यमातून ही सदाभाऊ खोत यांची वाटचाल या ठिकाणी चाललेली आम्ही बघतोय. या तालुक्यातली जनता ही सुज्ञ आहे,
निश्चितपणे वेळ आल्यानंतर यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय सोडणार नाही, अशा तऱ्हेचं वातावरण आज एकंदरीत सगळीकडे तुम्हाला आम्हाला बघायला मिळतं. जिओ मराठी, ते धडक ते धडक.